नमस्कार, प्रजाशाहीचा आवाज न्यूज मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। बातमी आहे हिंगोली जिल्ह्यामधून शेतकऱ्यांचं भव्य असं आंदोलन ह्या ठिकाणी होत आहे आणि शेतकरी कर्जमाफीसाठी डॉक्टर रमेश शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टी झाली असताना मराठवाड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे। त्यामुळे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी त्यांची भूमिका आहे। या प्रसंगी अनेक शेतकरी बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होते। शेतकरी बांधवांची अशी म्हणणे आहे की येणारी दिवाळी जर साजरी करायची असेल तर सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करून तात्काळ शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी। शेतकऱ्यांना या ठिकाणी पेटवण्याचं काम या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी करू नये। या ठिकाणी पाहतो मी दोन उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री म्हणजे आंदोलन बैर आणि मुका असं सोंग घेत आहे। या ठिकाणी याचं सोंग जर उठवायचं असेल, यानंतर धडा शिकवायचा असेल, या ठिकाणी आपण प्रत्येक रस्ता रोको करायचे आणि नंतर आपण या ठिकाणी हिंगोली धडक मोर्चा काढणार आहोत। म्हणून या ठिकाणी मी सर्व शेतकरी बाबाच्या चरणी नतमस्तक होतो। आपण पाहिलं असेल मागच्या सव्वा तासापासून जवळपास हे मोर्चा चालू आहे, तेव्हापासून आपण उन्हामध्ये या ठिकाणी तळत आहात। आज आपल्या शेतात थोडंफार आलेलं तुटपुंजी सोयाबीन सुद्धा आपण सोडून रस्त्यावर आलो। ही रस्त्यावर आणण्याची वेळ या शासनाने केलेली आहे। निश्चित आपण या ठिकाणी जो मोर्चा असेल त्या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने जमून निश्चित या शासनाच्या आवाज त्या ठिकाणी गेला पाहिजे। यासाठी आपण आता घोषणा देऊ, आमची कर्जमाफी, आमची कर्जमाफी, शेतकऱ्यांना विक्ट्री, शेतकऱ्यांना विक्ट्री। चांगला जर आवाज काढा, ते मुख्यमंत्री आपण गेला पाहिजे, ते बैर मुख्य त्यांना आवाज गेला पाहिजे। शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांना कर्जमाफी, तात्काळ ओला दुष्काळ, तात्काळ ओला दुष्काळ, सोडून नेणारी काय होती, काय सोडून नेणारी काय होती। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा या ठिकाणी चल कर्जमुक्ती, तात्काळ कर्जमुक्ती, तात्काळ कर्जमुक्ती या ठिकाणी जे शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण सर्वजण त्या असल हे देखावेपणे आहेत। एखाद्या ते सुनं बोले सासू लागे असं यांचं काम चालू आहे। खरं जर पाहिलं या ठिकाणचा मुख्यमंत्री अनाजी पंत यांनी सांगितलं होतं निवडणुकीमध्ये, आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी शासन हातात द्या, तुमचं आम्ही तात्काळ कर्जमाफी करू। आणि आज तुम्हीच सांगता की अमित शहा म्हणतात आम्हाला तुम्ही काय प्रस्ताव द्या, आणि हे तर दोनदा मुंबईत जाऊन दिल्लीला जाऊन आलेत। मग काय रताळ खाल गेलते का दिल्लीला? त्या ठिकाणी काही काल केळं खाल गेलते का तुम्ही बाबा? तुम्ही का तुमच्या कानात जर आम म्हणतो तसं तुम्ही मुख्य बरे आहेत का? म्हणजे मला तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुमचं काय चाललंय हे आम्हाला शेतकऱ्याला कळणं, आमच्या शेतकऱ्याला एकच कळतंय। आज शेतकरी आमचा पूर्ण गावालेला आहे। आज शेतकऱ्याला पूर्ण मरणाची वेळ आली। आम्ही जर घरी गेलो, आमचे लेकरबाळ आज पूर्ण पाहिलं असेल, आमच्या लेकरबाळाच्या अंगावर कपडे नाहीत, दिवाळी आली, आमचं शेत आता पाहिलं पूर्ण रिकामं झालं आहे। आज 8 दिवसात ओळाऱ्या झाल्या तर आमच्याजवळ एक खडतू 1 रुपया नाही आहे पेरायला। त्यामुळे साहेब आमचा तुम्ही अंत बसू नका, या ठिकाणी जर अंत बघसाल, विषय सांगतो तुम्हाला, या ठिकाणी शेतकरी जर पाहिला असाल, जवळपास गावगाड्यातला शेतकरी 60% शेतकरी, 60% जर शेतकरी रस्त्यावर उतरला, तुम्हाला येणाऱ्या निवडणुकी साहेब तुम्हाला पूर्ण धूळ चालल्याशिवाय राहणार नाही। अहो तुमच्या खुर्च्या जर तुम्ही प्रचार आले तर लबाड एवढं तुम्हाला मुख्यमंत्री, लबाड एवढा मुख्यमंत्री पाहिला नाहीये तुम्ही। या ठिकाणी आम्हाला बनवाबनीचं काम करू नका, आम्ही तुम्हाला असंच बनवाबनीचं काम करू। या ठिकाणचा शेतकरी काय तुमच्या मनगणासमोर दिसत नाही, त्यामुळे तुम्हाला सांगतो साहेब, इथं खुर्च्या खाली करा। जसं आमचं या ठिकाणी हेक्टरी जसं बाहेर राज्याने दिलंय तसं आम्हाला हेक्टरी 50 रुपये तात्काळ म्हणून द्या। तुम्ही अभ्यास करतो, दौरे लावतो, समिती स्थापन करतो, ही समिती तुमच्या तिकडं स्थापन करा। या ठिकाणी तुमचं शक्तीपीठ महामार्ग स्थापन करा, समिती लावा, दळण बंधाऱ्याला तुमची शक्ती लावा, तुमची समिती स्थापन करा। त्यातून कॉर्पोरेटचं कर्ज या ठिकाणी केंद्राने जवळपास 22,000 कोटी माफ केलं आहे। अहो साहेब शेतकरी लय मागत नाही हो, फक्त 25,000 लाख तुम्हाला 25,000 कोटी फक्त लागणार। त्यामुळे या ठिकाणी निश्चितच यांनी आम्हाला शिकवण्याचं काम करू नये, जसे बोलले तसे वागावं। निश्चित आम्ही या ठिकाणी रस्त्यावरून यांना सांगू की या शेतकऱ्याचा आवाज कुठपर्यंत काय असतो।